जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश आणि मी विजय आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आलो आपण धुळे जिल्ह्यात असलेल्या आपल्या खानदेशातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळचं हे क्रांती स्मारक आणि या क्रांती स्मारकाच्या याच ठिकाणी 14 एप्रिल 1944 रोजी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यात खानदेशचे स्वातंत्र्य सैनिक आणि काही सातारचे म्हणजे पत्री सरकार जे आपण म्हणतो नानासाहेब पाटील यांचे काही सैनिक त्या ठिकाणी पाठवलेले होते। यांच्या संयुक्त या मोहिमेतून ही शासनाने लोकांकडून जमा केलेली 5.5 लाख रुपयाचा जो भरणा होता तो धुळ्यावरून नंदुरबारकडे जात असताना याच ठिकाणी त्या खजिन्याची लूट करण्यात आली आणि तो पैसा स्वातंत्र्य संग्रामासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या कामासाठी या ठिकाणी वापरला गेला। आणि ही घटना म्हणजे साधीसुधी नव्हती तर इंग्रज शासनाला त्यावेळेस खूप मोठी हादरा देणारी होती। हे सर्व लोक त्यावेळेस एक भूमिगत झाले आणि तो पैसा नंतर वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरला गेला। आता हा संपूर्ण जो काही नियोजन होतं हे कसं झालं, काय झालं, सुरुवातीपासून तर या संपूर्ण जे काही खजिना लूट झाली त्याच्यानंतर तो पैसा कशा पद्धतीने कुठे वापरला गेला किंवा त्याच्यानंतर इंग्रज शासनावर कसे त्याचे पडसाद पडले, त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकाची कशी धरपकड सुरू झाली आणि त्याच्यातून काय त्रास सहन करावा लागला आणि त्याचा शेवट कसा झाला, या सगळ्या गोष्टींचा जो काही उहापोह करणारं जे पुस्तक आहे ते डॉक्टर उत्तमराव पाटील जे डांगरीचे आहेत अंमळनेर तालुक्यातले, त्यांनी तेच या जे काही खजिना लूट होती त्यात तेही सहभागी होते, त्यांचाही सिंहाचा वाटा त्यात होता आणि त्यांनी स्वतः लिहिलेलं एक क्रांती पर्व नावाचं जे पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं होतं त्या पुस्तकात संपूर्ण माहिती याची दिलेली आहे। तर ही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, सध्या हे पुस्तक उपलब्ध नाही आहे, पण तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर याची PDF माझ्याकडे आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर या खाली दिलेल्या लिंकवर म्हणजेच खाली दिलेल्या क्रमांकावर मला व्हॉट्सअपला हाय करून क्रांती पर्व असं नाव टाईप करून मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्याची लिंक पाठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन। आणि या ठिकाणी आज येण्याचं म्हणजे 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस जो काही आहे हा क्रांती दिवस म्हणून आपण या ठिकाणी दरवर्षी साजरा केला जात असतो आणि यात जी काही क्रांती स्मारक समिती म्हणून आहे ह्या क्रांती स्मारक समितीत अनेक लोक या ठिकाणी सभासद आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत आणि यांच्या माध्यमातून आणि शिंदखेडा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व या ठिकाणी असलेलं SSVPS महाविद्यालय यांच्या माध्यमातून आज दिवसभर याच ठिकाणी बाजूला असलेल्या या शाळेवर या ठिकाणी दिवसभर कार्यशाळा आयोजित केली जाते। या ठिकाणी आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर क्रांती स्मारकाला पुष्पहार आणि त्या ठिकाणी संपूर्ण सजावट आणि या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आणि पुढील दिवसभर कार्यक्रम बाजूच्या असलेल्या शाळेवर या ठिकाणी सुरू आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जात असतो। तर मित्रांनो, तुम्ही जर या कार्यक्रमाला भेट दिली नसेल आतापर्यंत तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की पुढच्या वर्षी तरी 9 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी येऊन पहा। खूप छान प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम साजरी केला जात असतो। यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, त्याचबरोबर दोंड्याच्या शिंदखेडा इथले जे काही विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती असतील किंवा समितीचे सर्व सभासद असतील किंवा त्यांचे माहिती घेण्यासाठी या ठिकाणी लोक या ठिकाणी येत असतात आणि माहिती देत असतात। तर तुम्हीही नक्की एक वेळेस या ठिकाणी भेट द्या आणि याच्या बाबतीत सविस्तर व्हिडिओ लवकर तुम्हाला पाहायला मिळेलच। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक आणि कमेंट्स करा, पण एकदा या ठिकाणी भेट द्या, तुम्हाला याच्या बाबतीत खूप अभिमान वाटेल की अशीही घटना आपल्या खानदेशात या ठिकाणी घडलेली आहे आणि ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी तुम्हाला विनंती करतो आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये एक अभिमान येतो, आपल्या खानदेशातील विद्यार्थ्यांमध्ये नक्की येईल की नाही खानदेशातील आपल्या व्यक्तींचा, आपल्या परिसरातल्या व्यक्तींचाही स्वातंत्र्य संग्रामात एवढं मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे, तर ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा एवढी तुम्हाला विनंती करतो। आणि हे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करा, कारण की असेच खानदेशची माहिती आपल्या यूट्यूब चॅनल खानदेश विथ विजय आणि इंस्टाग्राम पेज खानदेश विथ विजय या दोघी ठिकाणी येत असतं। तर सगळ्यांनी या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना, मित्रांना शेअर करा। धन्यवाद।